परमपूज्य परमहंत कानडस्कर बाबा यांचा फोन आला. त्यानंतर या परिवारानं फोन केला आणि या ठिकाणी कीर्तनाला येण्याचा योग आला. झालेली कीर्तन रूपी सेवा श्री गोविंद प्रभू महाराजांच्या चरणी अर्पण करतो. श्री गोविंद प्रभू महाराजांना या अवतार दिनाच्या दिवशी वंदन करतो आणि तुम्हा संपूर्ण येवला तालुका महानुभाव समितीला सर्व वासनिकांना या ठिकाणी श्री गोविंद प्रभू महाराज अवतार दिनाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. का श्री गोविंद प्रभू महाराजांची एक तरी लीळा अनुभवावी, एक तरी लीळा आपल्याला वाचता आली पाहिजे, एक तरी लीळा आपण रोज श्रवण केली पाहिजे किंवा स्वामींच्या विशेष समोर बसून स्वामींना ऐकवली पाहिजे. सर्वांना वंदन करतो. उत्तम अशी साथ या सर्व माझ्या धर्म बांधवांनी हरिभक्तपरायण महाराज मंडळी या ठिकाणी वारकरी संप्रदाय गिधाड होती. एक ते गिधाड आणि एक तू गिधाड. तू फोटो करता गेला होता. केविन कटर घरी गेला, समोर टेबलावरती तो पुरस्कार ठेवला. रात्रभर विचार केला. माझे मित्र मला गिधाड म्हटले, खरंच मी जगायच्या लायक आहे का? रात्रभर विचार केला, माझ्या मधला माणूस मेला होता का? आणि पहाटे पहाटे उत्तर आलं, काही क्षणा करता का होईना तुझ्या मधला माणूस मेला होता, तू जगायच्या लायक नाही. त्यांनी सकाळी सकाळी 5 वाजता आत्महत्या केली. का मी माणूस म्हणून जगायच्या लायक नाही. लक्षात ठेवा, हे मानवतेचं मंदिर श्री गोविंद प्रभू महाराजांनी रुद्रपुरात उभं केलं 850 वर्षापूर्वी. आज आम्हाला माणुसकी भेटत नाही. माणुसकीनं बोलणारा कोणी नाहीये. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. भक्ती दूर राहिली, आपुलकी सुद्धा आमच्यामध्ये. एक तोडा असते पक्वाजाची, एक तोडा असते भजनाची. बरोबर आहे का? सुंदर असे मृदुंगाच्या रे, सुंदर असे गायनाच्या रे. काही ठिकाणी कीर्तनाला श्रोता लवकर जमत नाही, परंतु